इचलकरंजी शहरातील नागरिकांना रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या प्रीमियम प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा आगळा वेगळा मेगा प्रॉपर्टीज एक्सपो इचलकरंजीत प्रथमच उत्साहात पार पडला। स्टेटस इन हॉटेल येथे आयोजित या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अनेक नागरिकांनी विविध प्रकल्पांची माहिती घेत तज्ञांशी थेट संवाद साधत आपल्या स्वप्नातील घरासाठी तसेच गुंतवणुकीसाठी पर्याय निवडले। एलिगन्स एंटरप्राइजेस कंपनी आयोजित रिअल इस्टेट प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले। सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत झालेल्या प्रदर्शनात भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या फ्लॅगशिप प्रकल्पांची माहिती नागरिकांना देण्यात आली। लोढा, गोदरेज प्रॉपर्टीज, शापूरजी पलुंजी, मंत्रा प्रॉपर्टीज, कोलते पाटील, बिर्ला इस्टेट आणि व्हीटीपी रिअल्टी यासारख्या नामांकित ब्रँडच्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश होता। एलिगन्स एंटरप्राइजेस कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रॉपर्टी एक्सपोमुळे इचलकरंजीकरांसाठी पुणे, मुंबई यासारख्या शहरामध्ये घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे। तसेच मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठीही हा एक्सपो एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे। या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी अशोक स्वामी यांनी केले। पुणे, मुंबईसह मोठ्या शहरामध्ये घर, सदनिका अथवा गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी एक्सपो उपयुक्त ठरला। विविध प्रीमियम फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स, उपलब्ध विशेष ऑफर्स, घर खरेदीची प्रक्रिया, गुंतवणुकीचे पर्याय आणि संबंधित प्रकल्पांची वैशिष्ट्ये याबाबत तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले। त्यामुळे अनेक नागरिकांना पसंतीच्या प्रकल्पांची निवड करून बुकिंगही केले। कंपनीचे हेड अभिषेक रंजन यांनी प्रास्ताविकात एक्सपोचे महत्त्व पटवून दिले, तर टीम लीडर निनाद आलूवालिया यांनी मान्यवरांचे स्वागत केले। या कार्यक्रमास उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेविका अलका स्वामी, नगरसेवक तानाजी पवार, दिलीप मुथा, निवृत्त पोलीस उपाधीक्षक राजेंद्र काने, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रमोद बचाडे, नगरसेवक अभिषेक वाळवेकर, उद्योजक वीरेन शहा, राजाराम तोडकर, प्रदीप सारडा, अक्षय तांबे, विजय गलगले, विठ्ठल तोडकर, शिवप्रसाद सातपुते यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती। इचलकरंजीत पहिल्यांदाच अशा व्यापक स्वरूपाचा रिअल इस्टेट एक्सपो आयोजित झाल्याने नागरिकांना शहराबाहेरील नामांकित प्रकल्पाची माहिती थेट आपल्या शहरात मिळाली। नव्या घराच्या शोधासह भविष्यातील गुंतवणुकीसाठीही विविध पर्याय उपलब्ध झाल्याने एक्सपोला चांगला प्रतिसाद मिळाला। शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा उपक्रम नवी दिशा देणारा ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। आज इचलकरंजी शहरामध्ये काटकर साहेबांच्या स्टेटस इन हॉटेलमध्ये या ठिकाणी पुणे, मुंबईमधल्या बिल्डर्स लोकांनी एक्सपो प्रॉपर्टी एक्सपोचं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। संग्राम आणि तानाजीच्या सहकार्यानं या ठिकाणी हा एक्सपो होतोय। या ठिकाणी पुण्यामधले आणि मुंबईमधले, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या इतर विभागामधले मोठे बिल्डर या ठिकाणी मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये या ठिकाणी काही फ्लॅट्स या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत। काही या ठिकाणी योजना त्यांच्या बघितल्या। त्याचबरोबर प्रत्येकाला स्वप्न असते की इचलकरंजीमध्ये जरी आपण राहत असलो तरी एखादी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये एखादी आपल्याला फ्लॅट असावा, आपली राहण्याची सोय त्या ठिकाणी असावी। तर या बिल्डरच्या माध्यमातून ते उभारणं आपल्याला या ठिकाणी शक्य होणार आहे। की इचलकरंजीतल्या सगळ्याच मंडळीला ज्यांच्या मनामध्ये पुण्यामध्ये, मुंबईमध्ये फ्लॅट घ्यावा असं वाटतंय ते जरूर या प्रदर्शनाला भेट द्यावी, त्यांच्या योजना समजून घ्याव्यात। कशा पद्धतीचे फ्लॅट चांगले आहेत, कशा पद्धतीनं आपल्याला पुढच्या पिढीला ते उपयोगामध्ये येतील याचा अभ्यास करावा आणि एक गुंतवणुकीला चांगल्या पद्धतीचं आपल्यासमोर त्यांनी एक चांगल्या पद्धतीची योजना त्या ठिकाणी ठेवलेली आहे। तर या योजनेला इचलकरंजीतल्या जनतेनं भरभरून प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो। इचलकरंजीमधले सगळे कार्यकर्ते जर आज या ठिकाणी आलेलेच आहेत, त्याचबरोबर बिल्डर आणि इतर काही प्रमुख कार्यकर्ते सुद्धा ज्यांना मुंबई, पुण्यामध्ये फ्लॅट बघायचे ते सुद्धा आजच्या या बिल्डिंग एक्सपोमध्ये या ठिकाणी प्रॉपर्टी एक्सपोमध्ये या ठिकाणी आलेले आहेत। तर इचलकरंजीच्या सगळ्याच लोकांनी या ठिकाणी एक्सपो, बिल्डिंग एक्सपोला, प्रॉपर्टी एक्सपोला या ठिकाणी भेट द्यावी अशा पद्धतीची विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करत आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।